महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रदेश उपाध्यक्ष दिनकर पाटील हे देखील भाजप कार्यालयामध्ये पक्षप्रवेशासाठी जात असल्याचं कळतंय। या क्षणाची अतिशय मोठी बातमी आपण पाहतोय। मनसेचे प्रदेश उपाध्यक्ष दिनकर पाटील हे देखील भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत। मनसेला त्यामुळे मोठा धक्का मानला जातोय। भाजप कार्यालयामध्ये ते पक्षप्रवेशासाठी जात असल्याचं कळतंय। पक्षाकडे राजीनामा पाठवला असल्याचं दिनकर पाटील यांनी म्हटलेलं आहे। आणि भाजपनं नाशिकमध्ये मनसेला हा मोठा धक्का दिलाय। पक्षाकडे राजीनामा पाठवला असल्याचं दिनकर पाटील यांनी सांगितलेलं आहे। आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी लक्ष्मण घाटोळ आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। लक्ष्मण, आता भाजपनं मनसेला देखील हा मोठा धक्का दिलाय, कारण दिनकर पाटील हे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचं कळतंय। काय अपडेट? खरं तर ही महाराष्ट्र नवनिर्माणसाठी हा सगळ्यात मोठा धक्का आहे, कारण दिनकर पाटील हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमधले नगरसेवक आहेत आणि विशेषतः महाराष्ट्र नवनिर्माण सेना या पक्षाच्या प्रदेश उपाध्यक्ष या पदावरती ते कार्यरत होते। काल देखील जी मनसेची आणि ठाकरेंच्या शिवसेनेची युती झाली, त्या युतीच्या नंतर दिनकर पाटील हे जल्लोषामध्ये सहभागी झाले आणि त्या ठिकाणी देखील त्यांनी वल्गना केलेली होती की आम्ही भाजपचा सुपडा साफ करू। मात्र तेच दिनकर पाटील आता भाजप कार्यालयामध्ये दाखल झालेले आहे आणि काही वेळामध्ये दिनकर पाटील, त्यांचा मुलगा अमोल पाटील, त्यांच्या पत्नी लता पाटील हे तिघही जण जे आहे ते भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करणार आहे। आणि त्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण या निमित्तानं एक मोठा धक्का मानला जातो, कारण दिनकर पाटील यांच्या रूपानं दोन नगरसेवक जे आहे ते आज भारतीय जनता पक्षामध्ये येत आहे। त्यामुळे मनसेकडे जे एकूण 3 नगरसेवक उरलेले होते त्यापैकी 2 नगरसेवक आज पुन्हा भाजपत जात आहे। केवळ एक नगरसेवक आता मनसेकडे शिल्लक राहणार आहे आणि त्यामुळे निश्चितपणे आजच्या दिनकर पाटलांच्या या प्रवेश सोहळ्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला देखील मोठा धक्का आहे। जसं विनायक पांडेंच्या प्रवेश सोहळ्यामुळे ठाकरेंच्या शिवसेनेला दणका दिला गेला, त्याच पद्धतीनं आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतून दिनकर पाटील यांना भाजपने गळाला लावल्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला देखील एक मोठा धक्का, मोठा दणका हा भाजपने दिलेला आहे। मंत्री गिरीश महाजन कालपासून नाशिकमध्ये तळ ठोकून आहे। एकावर एक अशा पद्धतीचे मास्टर स्ट्रोक जे आहे ते मंत्री गिरीश महाजन हे नाशिकच्या महापालिकेच्या निमित्तानं नाशिकच्या राजकीय पटलावरती मारताना आपल्याला पाहायला मिळत आहे। गिरीश महाजन एक नवी खेळी जी आहे ती खेळताना आपल्याला पाहायला मिळत आहे। खरं तर कालपर्यंत भाजपचा सुपडा साफ करू अशी वल्गना करणारे दिनकर पाटील आज भाजपच्याच कार्यालयामध्ये आलेले आहे आणि त्यामुळे नाशिकमधल्या सगळ्याच राजकीय कार्यकर्त्यांच्या या सगळ्या प्रवेशामुळे त्यांच्या या भाजप कार्यालयातला दाखल होण्याने भुवया उंचावलेला आहे आणि दिनकर पाटील हे आज भाजपत आलेले आहे आणि पुढच्या काही वेळामध्ये त्यांचा देखील भारतीय जनता पक्षामध्ये गिरीश महाजन यांच्या उपस्थितीमध्ये प्रवेश होणार आहे। ज्या दिनकर पाटलांनी गिरीश महाजनांवरती गेल्या निवडणुकीला, विधानसभा निवडणुकीला तोंडसुख घेतलं, अनेक टीका त्यांच्यावरती केल्या, विशेषतः देवेंद्र फडणवीसांवरती टीका केल्या, या सगळ्या गोष्टी विसरून आज भाजपनं त्यांना पुन्हा भाजपमध्ये घेण्यासाठी रेड कार्पेट टाकलेलं आहे आणि त्यामुळे हा खरं तर या सामान्य भाजपच्या कार्यकर्त्यांसाठी देखील धक्का आहे। जसा धक्का मनसेला आहे तसाच धक्का भाजपच्या सामान्य कार्यकर्त्यांना देखील बसल्याचं पाहायला मिळतं। त्यामुळे दिनकर पाटलांचा आत्ताचा प्रवेश हा मनसेसाठी जितका धक्कादायक आहे तितकाच भाजपच्या निष्ठावान कार्यकर्त्यांसाठी देखील धक्कादायक असणार आहे। लक्ष्मण, वेळोवेळी आपल्याकडून अपडेट घेत राहू। तुर्तास धन्यवाद।